नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बांधवासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे। ज्या शेतकरी बांधवांना 2021, 2022 आणि 2024 मध्ये पीक विमा मिळालेला नव्हता, काही कारणास्तव त्यांचा पीक विमा राहिलेला होता, त्या शेतकरी बांधवांना आजपासून त्यांच्या खात्यामध्ये राहिलेली रक्कम क्रेडिट करण्यास सुरुवात झालेली आहे। अत्यंत आनंदाची बातमी आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधवांना पीक विमा मिळालेला नव्हता, त्या शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आहे। शेतकरी बांधवांना प्रदीर्घ कालावधीनंतर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अखेर पीक विमा जमा झालेला आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विमा जमा झाला खरा, पण नेमकं हे पीक विमा कोणत्या वर्षीचं आहे हे आपल्याला पाहायचं आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, 2021-22 पूरक अनुदान शासनाने मंजूर केलेलं होतं। ते पूरक अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व खरीप 2024 व रब्बी 2024 यामध्ये 1000 रुपयापेक्षा कमी रक्कम मिळालेल्या शेतकरी बांधवांना देखील राहिलेली उर्वरित रक्कम आजपासून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती क्रेडिट करण्यास सुरुवात झाली आहे। अनुदान 2022 या वर्षातील पीक विम्यासाठी शासनाने पूरक अनुदान मंजूर करण्यात आले होते। ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झाले होते, तेथे शासन शेतकरी बांधवांना पीक विमा देण्यासाठी अतिरिक्त अनुदान दिले जाते, त्यालाच आपण पूरक अनुदान असे म्हणलेले आहे। यामध्ये अमरावती जिल्ह्याचा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती समाविष्ट आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, अमरावती जिल्ह्याचा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात समावेश आहे व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याचा देखील समावेश आहे। अखेर या पीक विमा वाटपाला सुरुवात झाली। हा पीक विमा कोणाला मिळणार? 2021 व 2022 मध्ये ज्या शेतकरी बांधवांना कसल्याच प्रकारची पीक विमा रक्कम मिळाली नव्हती आणि 2024 खरीप व रब्बी हंगाम 1000 रुपयापेक्षा कमी रक्कम मिळालेल्या शेतकरी बांधवांना आजपासून पीक विमा खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आपण पाहू शकता शेतकरी बांधवांना मागील वर्षामध्ये कसल्याही प्रकारची रक्कम मिळाली नव्हती, त्यामुळे त्यांना आजपासून ही रक्कम मिळण्यास सुरुवात झालेली आहे। सरसकट सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम नाही, आपण ही अगोदर समजून घेणे गरजेचे आहे। 1000 रुपयापेक्षा कमी रक्कम म्हणजे काय? शेतकरी बंधू भगिनींनो, 2024 खरीप व 2024 रब्बी हंगामातील 1000 रुपयापेक्षा कमी रक्कम मिळालेल्या शेतकरी बांधवांना उर्वरित रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। उदाहरणार्थ, एखाद्या शेतकरी बांधवांना 500 रुपये जर रक्कम मिळाली असेल त्यावेळी, तर राहिली किती? 500 रुपये उरले। त्या 500 रुपयाची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे। म्हणजे कसं, 1000 रुपयापेक्षा कमी रक्कम त्या शेतकरी बांधवांना उर्वरित रक्कम मिळण्यास आजपासून सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, आपले खाते चेक करा। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत जर आपल्याला मागील थकीत पीक विमा मिळालेला नसेल तर आपल्याला ही रक्कम आली असेल। आजपासून खात्यावर पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे आपण आपले खाते चेक करावे, जेणेकरून आपल्याला राहिलेल्या मागच्या वर्षीची जी रक्कम आहे ती रक्कम आपल्यालाही मिळू शकते। त्यामुळे आपण आपले खाते चेक करा, जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्याला विमा। शेतकरी बंधू भगिनींनो, पीक विम्याविषयी असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या। आणि आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा व शेअर करा व इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा। धन्यवाद।